आजकाल तरुणांमध्ये जिमला जाण्याचं आणि जिममध्ये व्यायाम करायचं प्रमाण खूप वाढलं आहे. पूर्वी लोकं रनिंगला जायचे किंवा पळायला जायचे किंवा मैदानी खेळ खेळायचे. तर आता जिमचं प्रमाण वाढलं आहे. कदाचित ते आपल्या समाजाची गरज आहे. पण असे मी असंख्य रुग्ण बघितलेत आणि माझी कळकळीची विनंती आहे यंग जनरेशनला, की तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्ही जे प्रोटीनचे डबे घेताय तर ते कृपया घेऊ नका. कारण ह्याच्यामध्ये ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स असतात, ज्याच्याने तुमचे मसल्स पंप अप होतात. पण ह्याच्याने किडनी, हार्ट आणि लिव्हर याच्यावर प्रचंड परिणाम होतो. आणि बरेच असे पेशंट्स आम्ही बघितलेत, की ह्या प्रोटीनचे जे सेवन करतात, मी तर कमीत कमी 8 ते 10, 30 वर्षाच्या आतल्या लोकांवर बायपास सर्जरी केली आहे, ज्याच्यामुळे हार्ट अटॅक आला आहे प्रोटीनच्या सेवनानंतर. आणि त्यांचं फूड सप्लिमेंट्स आहेत ते घेण्याआधी आणि ते बंद केल्यानंतर लाईफस्टाईलच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. असे बरेच पेशंट्स आहेत की ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट झालं आहे. बरीचशी सप्लिमेंट रिलेटेड जे वर्षानुवर्ष घेत होते सप्लिमेंट्स, आयुर्वेदिक प्रिपरेशन्स घेत होते, त्यांची लिव्हर आणि किडनी डॅमेज झाले. तर कृपा करून ह्या गोष्टी तुम्ही अव्हॉइड करा. जिमला जाण्यात काहीच हरकत नाही. अवास्तव वजन उचलायच्या मागे जागू नका. कारण ज्या पेशंटला सायलेंट ब्लॉकेजेस असतात, त्यांना हार्ट अटॅक प्रेसिपिटेट होण्याची शक्यता खूप दाट असते. त्याचबरोबर ज्या लोकांना सिव्हिअर ॲओर्टिक स्टेनोसिस असतो, जो की जन्मल्यापासून असतो, की बायकस्पिड ॲओर्टिक व्हाल्व, त्या लोकांमध्ये सडनली वजन उचलल्यानंतर मॅसिव्ह हार्ट अटॅकवर कार्डियक अरेस्ट व्हायची शक्यता असते. आणि आपण ह्याचे बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत. तर तुम्हाला जेव्हा व्यायाम करायचा आहे तर कोणाची तरी मदत घ्या, जिम ट्रेनरची, आणि स्लोली तुम्ही आखा तुमचं वेळापत्रक, की ज्याच्याने तुम्ही व्यवस्थित व्यायाम करू शकाल. मी सांगेन की जे 40व्या वर्षी किंवा 50व्या वर्षी सडनली जिममध्ये जायला लागलेत, पूर्वी कधीही व्यायाम केला नव्हता, त्यांनी तर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, की एक सिस्टमॅटिकली तुम्ही व्यायाम सुरुवात केली पाहिजे. आणि सडनली जाऊन तुम्ही 30-40 किलो वजन उचलायला लागलात तर हे धोकादायक आहे. झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे, जी की आपल्या बायोलॉजिकल सायकलमध्ये फार मोठा रोल प्ले करते. 8 तास कमीत कमी किंवा 9 तास झोप ही आवश्यक आहे. पण आजकालच्या लाईफमध्ये बरेच जे वर्किंग क्लास पुरुष आणि स्त्रिया आहेत, तर ते खूप उशिरा झोपत आहेत. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये तर मी बघतो रात्री 2-2 पर्यंत लोकं जागे असतात, 2ला झोपतात आणि परत सकाळी उठून कामाला जातात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ह्या लॅक ऑफ स्लीप, झोपेची कमतरतेमुळे बरेच हॉर्मोनल चेंजेस येतात. मध्ये जास्त येतात, पुरुषांमध्ये पण येतात. आणि त्याच्यामध्ये आपण दिसतं की आजकाल खूप डिफिकल्ट झाले प्रेग्नन्सी होणं. आणि हॉर्मोनल जे इश्यू आहेत त्याच्यामुळे सायकॉलॉजिकल इश्यूंचं प्रमाण पण खूप जास्त वाढलं आहे. तर ह्याच्याकडे, झोपेकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे.